नमस्कार. न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या सुरू करूया. काल जे मैदान ठाकरे बंधूंनी गाजवलं, आज त्याच शिवाजी पार्कात महायुतीची भव्य सभा होतीये. शिवाजी पार्क मैदानावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. अनेक बॅनर्स आणि नेत्यांचे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत. खरं तर कालच ठाकरेंची सभा झाली असल्यानं आज मंच तोच, खुर्च्याही त्याच, फक्त नेते बदलणार आहेत. कालच्या सभेमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलेला. आज महायुतीचे नेते कोणत्या प्रकारे या टीकेला उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण थेट जाणार आहोत शिवाजी पार्कामध्ये. संकेत वरक आमचे सहकारी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शिवाजी पार्कातून, त्यांच्याशी बोलूया. संकेत, काल ठाकरेंची सभा होती. ठाकरे बंधूंनी जोरदार हल्लाबोल केला भाजपवर, शिंदेंवर. आज त्याचं उत्तर कदाचित या शिवतीर्थावरून मिळेल, काय सांगाल? नक्कीच सुवर्णा, खरं तर मुंबई मनपा किंवा एकंदरीतच मनपा निवडणुकांचा जो होता एक टप्पा जो होता, शेवटच्या टप्प्यात आपण कुठेतरी आलेलो आहे. प्रचाराच्या ज्या तोफा आहेत त्या उद्या संध्याकाळी म्हणजे 13 तारखेला 5 वाजता थंड होतील. त्याच्या आधीच आपण 2-3 दिवस पाहिले तर मोठमोठ्या सभांचं आयोजन केलं गेलं. आता सध्या मी शिवाजी पार्कवरती आणि याच शिवाजी पार्कवरती काल ठाकरे बंधूंची सभा झाली. त्या सभेमध्ये ठाकरे बंधूंनी महायुतीच्या नेत्यांवरती म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला. आज त्याच शिवाजी पार्क मैदानावरती खरं तर महायुतीची सभा होणार आहे. माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मंच तोच आहे, मैदानसुद्धा तेच आहे, खुर्च्यासुद्धा तेच आहेत. बदललं काय तर बदलले आहेत झेंडे, बदलले आहेत कटआउट्स, बदलले आहेत पोस्टर्स आणि बदलणार आहेत ते नेते. आपण जर पाहिलं तर संपूर्ण मैदान सज्ज आहे. एका साईडला आपण पाहतो खुर्च्या लागलेल्या आहेत. कटआउट्स आपण जर पाहिले तर एकनाथ शिंदेंचे कटआउट्स असतील, देवेंद्र फडणवीस यांचे कटआउट्स असतील, आनंद दिघे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांचे कटआउट्स इथे लावण्यात आलेले आहेत. आणि आता सर्वांनाच उत्सुकता आहे याच संध्याकाळच्या सभेची, महायुतीच्या सभेची. कारण की ही सभा जी असेल ती मुंबईतली शेवटची सभा असेल. कारण की उद्या संध्याकाळी 5 नंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सभा मुंबईत तशी उद्या संध्याकाळी होणार नाही आहे. तर आजच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे काय बोलतात किंवा देवेंद्र फडणवीस काय बोलतायत हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण तर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी सुद्धा शिंदे असतील, फडणवीस असतील यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे, जोरदार हल्लाबोल केलेला आहे. प्रेझेंटेशन्स दाखवले आहेत, लावरे ते व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओज दाखवण्यात आलेले आहेत. आता त्या सर्व आरोपांना महायुती कोणत्या प्रकारे उत्तर देतं, महायुतीकडे काही पुरावे आहेत का, महायुती कसं त्याला प्रत्युत्तर देणार आहे हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे आज संध्याकाळी 8 वाजता ही सभा आहे. त्यामुळे एकंदरीतच कार्यकर्ते असतील किंवा जनमत असेल, जनता असेल, सर्वांना उत्सुकता आहे की ठाकरे बंधूंनी काल केलेल्या आरोपांना आता शिंदे किंवा फडणवीस कोणत्या प्रकारे उत्तर देत आहेत. खरंय संकेत. आणि तसं बघायला गेलं तर मुंबई महापालिका ही प्रतिष्ठेचीच केलेली आहे, ठाकरे बंधूंनी सुद्धा आणि शिवसेना भाजपनं सुद्धा. धन्यवाद संकेत. पुढे जाऊया.